रंजन गोगोई सुप्रीम कोर्टाचे 46वे सरन्यायाधीश। अयोध्येतील राम मंदिर खटल्याचा ऐतिहासिक निकाल ज्यांच्या खंडपीठाने दिला हेच ते माजी सरन्यायाधीश। निवृत्तीच्या फक्त 4 महिन्यात या माजी सरन्यायाधीशांची वर्णी मोदी सरकार राज्यसभेवर करतं। राज्यसभेच्या 6 वर्षांच्या कार्यकाळात या माजी सरन्यायाधीशांनी ना कोणता प्रश्न सभागृहासमोर उपस्थित केला, ना कोणतं खासगी विधेयक सादर केलं, ना कुठल्या चर्चेमध्ये सहभाग नोंदवला। त्यांची सभागृहातील उपस्थिती देखील फक्त 53% दाखवतेय। राज्यसभेत जाऊन जर काही करायचंच नव्हतं तर भाजपने त्यांना राज्यसभेवर का पाठवलं अशी टीका आता होतीये। सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ ते राज्यसभेतील फेल अशी कारकीर्द। रंजन गोगोई यांच्याबद्दल सगळं जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। 16 मार्च 2020 ला केंद्र सरकारनं माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती केली। सरन्यायाधीश म्हणून निवृत्ती झाल्यानंतर फक्त 4 महिन्यातच भाजप खासदार म्हणून ते राज्यसभेवर गेले। तेव्हा सुद्धा मोठी चर्चा झाली होती। त्यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ पाहिला तर अनेक कारणांमुळे ते तेव्हा वादात सापडले होते असं दिसतंय। रंजन गोगोई यांची राज्यसभा खासदार म्हणून कारकीर्द आधी सांगते आणि त्यानंतर सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय आणि वादग्रस्त अशी त्यांची कारकीर्द सुद्धा जाणून घेऊयात। राज्यसभेच्या 6 वर्षांच्या कार्यकाळात रंजन गोगोई यांनी एकही प्रश्न सभागृहात विचारला नाही। त्यांनी सभागृहातील हजेरी त्यांची फक्त 53% इतकी होती। एखादं खासगी विधेयक सादर करणं तर सोडाच, त्यांनी विविध विषयांवर जेव्हा राज्यसभेत चर्चा सुरू असतात त्यापैकी कुठल्याही चर्चेमध्ये गेल्या 6 वर्षांमध्ये एकदा सुद्धा सहभाग घेतला नव्हता। फक्त ऑगस्ट 2023 मध्ये एकाच चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता। दिल्ली सेवा विधेयकावरील ही चर्चा होती। एका चर्चेत त्यांनी सहभाग घेतला आणि ती सुद्धा चर्चा वादग्रस्त ठरली होती। आता राज्यसभेतील कमी उपस्थितीबाबत गोगोई यांना एकदा एका मुलाखतीमध्ये जेव्हा विचारलं होतं तेव्हा कोविडचं कारण देत अशा परिस्थितीमध्ये मला सभागृहात जाणं सोयीचं वाटत नाही असं त्यांनी म्हटलं होतं। रंजन गोगोई यांचं राज्यसभेतील पहिलं भाषण देखील चर्चेत आलं होतं। गोगोई भाषणाला उभे राहताच 4 महिला खासदारांनी तेव्हा सभागृहातून वॉकआउट केलं होतं। याचं कारण म्हणजे गोगोई सरन्यायाधीश असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये एका महिला कर्मचाऱ्यानं त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते। गोगोई यांच्यावर असलेल्या याच आरोपांवरून राज्यसभेच्या त्यांच्या भाषणावेळी प्रियंका चतुर्वेदी, जया बच्चन, सुष्मिता देव, वंदना चव्हाण या 4 महिला खासदारांनी त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला होता। त्या उठून निघून गेल्या होत्या। आता रंजन गोगोई यांची सरन्यायाधीश पदाची कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टातील एका महिला कर्मचाऱ्यानं त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते। गोगोई यांनी हे आरोप फेटाळले होते। 2019 मध्ये स्वतः या प्रकरणाची त्यांनी सुनावणी घेतली होती, पण टीका झाली आणि त्यानंतर या सुनावणीसाठी त्यांनी एक समिती तयार केली, पण पुढे या प्रकरणातून त्यांना क्लीन चिट सुद्धा मिळाली। आता अनेक दशकं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रलंबित असलेल्या देशाच्या राजकीय पटलावर संवेदनशील ठरलेल्या राम जन्मभूमी खटल्याचा निकाल देखील रंजन गोगोई यांच्या कारकिर्दीमधील सगळ्यात मोठा निकाल होता। हा निकाल त्यांच्याच खंडपीठाने दिला होता। आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजेच NRC वरून देशभरात वाद निर्माण झाला होता। आसाममध्ये NRC लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील गोगोई यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या राफेल विमान कराराप्रकरणी रंजन गोगोई यांनी 14 नोव्हेंबर 2019 ला निकाल दिला होता। त्याचबरोबर या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिका सुद्धा गोगोई यांनी फेटाळून लावलेल्या होत्या। सरन्यायाधीश पदाची गोगोई यांची कारकीर्द ही अनेक अर्थांनी चर्चेत राहिलेली आहे आणि त्यांचे जे अनेक निर्णय होते ते सुद्धा जे आहे ते चर्चेत राहिलेले होते। सरन्यायाधीशपदी कुठेतरी उंच शिखरावर गेलेल्या गोगोई यांची राज्यसभेतील कारकीर्द मात्र फेल ठरलेली आहे अशा चर्चा सध्या होत आहेत। कारण एकही प्रश्न त्यांनी राज्यसभेत उपस्थित केला नाहीये, एकाही चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला नाहीये। त्यांची उपस्थिती सुद्धा राज्यसभेमध्ये अत्यंत कमी अशी दाखवतीये। एकूणच सरन्यायाधीश असलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारे राज्यसभेमध्ये जी कारकीर्द त्यांची होती त्याच्यावरून आता त्यांच्यावर टीका होतीये। तुम्हाला राज्यसभेतील गोगोई यांच्या कारकिर्दीवर काय वाटतं? सरन्यायाधीश पदाच्या त्यांच्या कारकिर्दीवर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।